मग कशी काय राहिलीस इतके दिवस बिना लग्नाची? मी पुरा तुडी टाकू की ओ उद्या ऑरेंज अलर्ट आहे हा वगैरे. अरे कसला ऑरेंज अलर्ट? 99.9% शाकाहारी आहे. फूड कोमा म्हणजे मला या दृश्यानी पण अशी घेरी येते. आणि मग आईनी सांगितलं की आज सोनालीनी चहा केलाय. मला असं वाटत होतं की मी जग जिंकली आहे. उद्या खिचडी वगैरे असं सगळ्यांचं ठरलं होतं. कढईत एक गच्च गोळा दिसला जेव्हा तेव्हा कुठं तोंड लागलं. आणि मी कशी बशी स्टेजवर गेले होते संजना, कारण माणसांनी माझे पायच धरायला सुरुवात केली आणि मला इतकं भरून आलं होतं. आणि मी म्हणत होते की मी नाहीये ती, मला नका नमस्कार करू. मी रमाई होते त्या सगळ्यांसाठी. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चित्रपटाच्या आमच्या कार्यक्रमाला जी गर्दी झाली होती तशी गर्दी मी परत कधीच बघितली नाही माझ्या आयुष्यात. की अरे यार किती वेळा नव्या चपला घ्याव्या लागतायत, झालं हिचं पाऊल मोठं. तुझं वाचन छान आहे का? तू इतकी कशी समंजस मुलगी, किती छान बोलतीये. बाप रे, मला खूप छान वाटतं. आणि मॅड सखाराम मॅड सखाराम बघायला मी येतेच ते आता. दावते गॉसिपचा आजचा एपिसोड तुला आवडला का? हो खूप. की तुम्ही झेन एंटरटेनमेंटला सबस्क्राईब करा आणि हे सगळे एपिसोड नक्की बघा. जिसे ढूंढता हूँ मैं हर गली, वो लड़की है कहाँ. अहो कहाँ काय आली आहे ती दावते गॉसिपच्या एपिसोडमध्ये. सो कूल सोनाली कुलकर्णी. तर झेन एंटरटेनमेंट प्रस्तुत दावते गॉसिपच्या आजच्या भागात आपण आलेलो आहोत दादरमधील गोखले रोड येथील सौरंग हॉटेलमध्ये. सोनालीला व्हेज खूप आवडतं आणि इथलं अस्सल मराठमोळं जेवण खास तिच्यासाठी आहे. चला तर मग सोनाली सोबत करूया मस्तपैकी गप्पांची दावत. आधी मी तुला विचारते, हां, तुझं वाचन छान आहे का? तू इतकी कशी समंजस मुलगी, किती छान बोलतीये. बाप रे, मला खूप छान वाटतंय. मला बिलीव्हच होत नाही. किती छान वाचन बोलतीये. थोडं कमीच आहे. आधी खूप वाचायचंय, ओके. आता वेळ नाही मिळत आहे. पण मी खूप वक्तृत्व स्पर्धा केल्यात, त्यामुळे तसं खूप आवर्जून कधी कधी आता स्वतःचं स्पीच स्वतः लिहायचं. ते कुठल्या पुस्तकातलं नाही तर आई बसवायची, आई विषय सांगायची, आईला सांगायचे हा विषय आहे, तर मग आई मुद्दे काढून द्यायची, मग त्याच्यावर मी एलॅबोरेट करायचे. मम्मी म्हणायची तोडकं का मोडकं कसं असू दे तू लिहायचंस. तू मुंबईची आहेस? हो, दादर. अच्छा. साने गुरुजी विद्यालय. त्यामुळे साने गुरुजींची पुस्तकं, श्यामची आई, यात बालपण गेलंय. आणि आमच्याकडे एक साने गुरुजी जे कथा सांगायचे मुलांना, तर आमच्याकडे आठवड्याला एखाद दिवस असायचा जेव्हा सगळ्यांना नवीन नवीन गोष्टी ऐकवायचे, शिक्षक, मुलं. त्यामुळे आमचं थोडंसं तसं वातावरण होतं. किती छान. खूप शाब्बास की तुला आणि तुझ्या शिक्षकांना आणि आईला. वाव, हे प्लीज मला दाखवायचं आहे नंदूला. तर आत्ता ना आपण कावेरीचा विषय निघाला. आत्ताची पिढी खूप वेगळी आहे, खूप वेगळी. मी आत्ताची आणि उद्याची आणि कालची आणि आजकालची असे शब्द खरं तर वापरणार नाही. पण सोशल मीडिया खूप असल्यामुळे, इतरत्र टेक्निकल गोष्टी खूप असल्यामुळे निसर्गाशी नातं थोडं कमी होतंय की काय, असं परिस्थिती असताना तू कावेरीला कसं ग्रो करतेयस, तिला निसर्गाशी तिचा संबंध किती जवळचा ठेवतेयस तू. कारण आजूबाजूची परिस्थिती, आजूबाजूची मुलं जशी ज्या मार्गावरती आहेत त्या मार्गावरती पण राहू देऊन याही मार्गावरती तिला कसं आणतेस? काय माहिती, म्हणजे त्याचं एक ठराविक गुणोत्तर किंवा उत्तर माझ्याकडे नाहीये. पण मला असं वाटतं की ती ना अगदी लहान होती
तेव्हा डॉक्टर प्रकाश बाबा आमटे या सिनेमासाठी माझ्याबरोबर हेमल कशाला आली होती. आणि तिच्यासाठी तेच जग खरं आहे. तिला असं वाटतं की जरा 1 किलोमीटर चाललं की नद्या दिसणार आहेत आणि खिडकी उघडली की हरणं दिसणार आहेत. आणि मग हे तर असतातच, म्हणजे माकडं तर असतातच, मोर पाहिजे तेव्हा दिसणार आहे आणि साप असतात, ते मऊ असतात आणि ते पळत सुटतात तिकडे आणि साळींदर पिसारा फुलवतात, हे मोरापेक्षाही. तर हे तिला सगळं खरं वाटलं होतं लहान असताना. आणि मला असं वाटतं की प्रत्येक कुटुंबाने जर ह्या गोष्टींचा आनंद घेतला की किती छान. पाऊस तर येतो की नाही आपल्या सगळ्यांकडे. पाऊस आलाय, आज थंडी वाजतीये, पानगळ बघतो आपण. कावेरीचा आणि माझा एक ती 8 वर्षाची होईपर्यंत तर छोटीच होती. 8-9 वर्षाची होईपर्यंत आम्ही जोरात पाऊस आला की आम्ही साध्या स्लीपर्स किंवा तिच्याकडे एक छोटे गमबूट पण होते, ते घालून आम्ही चक्क पाण्यातनं चालायला दोघी जणी बाहेर पडायचो. आणि कधी रेनकोट असायचा, कधी नसायचा, पण ते असं असायचं की ते पळत सुटलेलं पाणी. आणि तिला खूप मजा यायची ते सगळं बघताना. हे आपण जर साजरं नाही केलं तर त्या मुलांना दुसरं काय मनोरंजनाचं माध्यम आहे. कारण आई बाबा बिझी असणार आहेत आणि जाऊन जाऊन किती क्लासेसनं जातील मुलं. त्यामुळे अल्टिमेटली मोबाईल घेऊनच बसणार हातात. तर इच्छा प्रत्येकाची असते, पण आपल्याला सुचत नाही की त्यातनं मार्ग कसा काढावा. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की एकट्या कावेरीला नाही, कावेरी बरोबर कमीत कमी 5-6 जणांचा लटांबर माझ्याकडे असतं. मी आणि त्या सगळ्या त्या मुलांच्या आया किंवा बाबा माझे मित्रमैत्रिणी झालेत. त्या हक्कानी आम्ही एकमेकांशी वागतो. आणि मला असं वाटतं की जाऊ दे, कावेरी कोणाच्याही घरी जाऊ दे, त्यांच्या घरातलं फर्निचर आवडेल तिला, त्यांच्या घरातली झाडं आवडतील. मग ती मला कधी कधी सांगत येते की तिचे नाना आलेत, म्हणजे आजोबा आलेत आणि आजोबा दिसले खाली फिरायला आले. आता हे जर माझी मुलगी म्हणतीये की मला माझ्या मैत्रिणीचे आजोबा खाली दिसले आणि मी त्यांना हाय म्हणाले, तर मला फार बरं वाटतं अगं हे ऐकल्यानंतर. तर ते आपल्या वागण्यातनंच येतं. आपण काही, म्हणजे मला एवढा खूप अभ्यास करून की यांचं हे चुकलंय, आता ते बरोबर करण्यासाठी मी वेगळी आई होऊन दाखवते, असं मला अजिबात वाटत नाही. पण माझा माणूस म्हणून जो उत्साह आहे तो मी तिच्यापासूनही लपवत नाही आणि तिला मी खेचून घेते माझ्या बरोबर आणि ती मला खेचून घेते. आणि तितकंच श्रेय नचिकेतचं आहे, कारण तो पण फार गोड बाबा आहे. म्हणजे त्याचं आणि कावेरीचं फार, म्हणजे मला एकतर ती भाषाच आवडत नाही. मुली बाबाच्या जवळ असतात, काहीतरी काय, मुलं काय आईच्या जवळ असतात, मग कशाला असलं म्हणायला लागायचं आपण वेगवेगळं. असं काही नसतं. मी माझ्या आईवर प्रचंड प्रेम आहे. मला आईच लागते कितीतरी वेळेला गप्पा मारायला. बाबा लागतात, पण आई नसली तर मला चालत नाही. तर मी शक्यतो आपण काय बडबडतो मुलांच्या समोर या बाबतीत किंचित सजग आहे. आणि खूप मजा येते. मला फार वाटतं लहान मुलांच्यासाठी खूप नाटकं निर्माण व्हायला पाहिजेत. नाही आहेत लहान मुलांच्यासाठी नाटकं. आजीबाई जोरात मला खूप आवडलं. तू बघितलेस? नाही पाहिलं मी, अजून योग नाही आलाय. अभिनय आला होता एकदा आपल्याकडे. फार गोड काम केलं त्यांनी. तो निर्मिती, मुग्धाताई, पुष्कर, लवकरच 2 नाटकं आता पाहावी लागणार आहेत. तुम्हाला महापूर सांगितलंय, येस, आता आजीबाई जोरात सांगितलंयस, आणि मॅड सखाराम. मॅड सखाराम बघायला मी येतेच आहे. आता अगदी सगळी टीम जाऊन आली आहे, मी राहिली. ये त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचंच आहे. नक्कीच. पण मला छान वाटलं की तुझा अप्रोच खूप सुंदर आहे, खूप सहज पण आहे. इतका सहज लोकांना सहजच कठीण जातं. हो ग, आपल्याला सहज काम करणं किती अवघड जातं. सहज हो कठीण की नाही. मला कधी कधी मी लिहिते ना, तर कुणीतरी मला येऊन सांगितलं की अरे
तू किती सोपं आणि साधं लिहितेस, लिहिलंय असं वाटतच नाही. हे काय कौतुक आहे. पण मी ती कॉम्प्लिमेंट घेतली, कारण खरं म्हणजे एका राणीचा अभिनय करण्यामध्ये जे एक ऑरा असेल की आता मी राणी आणि मग मी अशी बसेल आणि मग मी ग्लास कसा उचलीन, तर त्या तसं साधं असणं की एक घरातली बाई स्वयंपाक करून आली आणि आता माझं जेवण राहिलंय असं म्हणून ती चटकन केस बांधून बसेल आणि आधी केस बांधेल, हात धुईल आणि मग त्यातही तू तुला करेक्ट केलंयस. पण त्यात एक सहजता असते ना, ती सहजता अचीव करणं जरा अवघड असतं, कारण आपला अभिनय करण्याचा मोह सुटत नाही. तर त्यामुळे त्यांनी जेव्हा असं सांगितलं की लिहिलंय असं वाटतच नाही, तर मी म्हणलं ठीक आहे, भावना पोचल्या. सोनाली ताई, मला आवरत नाहीये हे सांगण्या वाचून की तू आत्ताच मला विचारलंस की तू वाचतेस का. मी तुला हे सांगते, माझ्या कॉलेजच्या वेळेला लोकसत्तामध्ये सदर यायचं, चतुरंग लोकरंग पुरवणीमध्ये, सो कूल नावाने. माझ्याकडे अजून त्या पुरवण्या आहेत. मानसोपचार तज्ज्ञ एक मानसी म्हणून कोणतरी होती, तू लिहायचीस, चिन्मय मांडलेकर लिहायचा, अशी काही पर्टिक्युलर लेखकांचे सदर तेव्हा यायचे आणि पुस्तकांपेक्षा सदर वाचायला मला खूप मजा यायची. तेव्हा त्या विषयावर बोललं जायचं आणि खूप सहज, आणि हे मी जास्त वाचायचे. अजून माझ्याकडे खूप त्याचे मे बी ते खूप पुसट झालेत ते पेपर, पण अजून ते आहेत माझ्याकडे. किती छान. तर तुझं लिखाण मी तेव्हा वाचलेलं आहे. तुझे सदर मी खूप वाचले, त्यामुळे येस, मी पण फॅन आहे तुझ्या लिखाणाची. खूप सहज लिहितेस तू, लिहिलंस असं वाटत नाही. तू सायकलिंगचे व्हिडिओज पाहिले ना मी तुझे, तू अशी सायकल घेतेस आणि पळतेस. अगं किती लो मेंटेनन्स आहे सायकल. उगाच कोणाला सांगत बसावं लागत नाही की आता मी व्यायाम करायला कुठे काय करणार आहे, जाणार आहे, जिम बिम. हा, पण एक मला ऍक्सिडेंट होऊन गेला, मग मी जरा आजारी पडले होते, त्या सगळ्यातनं मी आता बरी झालीये. म्हणजे ऍक्सिडेंट, आजार आणि त्याच्यानंतर मला एक नागिण झाली, असे बरेच माझ्या आयुष्यात काय काय होऊन गेलं. तर त्याच्यामुळे काय काही दुखत होते पाय वगैरे, पण आता आय एम बॅक टू मायसेल्फ. बॅक टू मायसेल्फ. तर मला खूप आवडते सायकल. माझ्याकडे एक साधी सायकल आहे ज्याला गिअर नाहीयेत, विदाउट गिअरवाली, आणि एक आहे जी मी ट्रायथलॉन्स साठी घेतली होती ज्याला गिअर आहेत. मला अतिशय माझी सायकल, त्याचा मेंटेनन्स, मग ते सायकल दुरुस्त करायला येणारा दादा, हे माझं छोटू स्वीट जग चालू असतं. तर अख्खी मुंबई पालती घालतेस का ग तू. मी वेगवेगळ्या ठिकाणी राहिलीये, त्याच्यामुळे मी खूप तिथे ठिकाणी फिरली आहे. रस्ता चुकल्यामुळे पण फिरलेली आहे. आणि मला सायकलनी आपण सकाळी जायचं आणि एकदम काय ते शहाळी घेऊन यायची किंवा ताज्या भाज्या मिळतात ते घेऊन यायचं, हे सगळं आवडतं. माझ्या गिअरवाल्या सायकलला कॅरियर नाहीये, तो एक प्रॉब्लेम वाटतो मला. त्याच्या पुढे आहे सामान ठेवायला जागा, पण मी ना कधी कधी छोटी सॅक घेऊन जाते, त्याच्यात टाकता येतात वस्तू. कोणाला वाटेल अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं रुटीन हे असं आहे, वाटेल तुम्हाला असं आहे खरंच, इतकी साधी आहे ती. हे मला आवडलंय फार. पण बघ ना, आता तू इतके वर्ष मुंबईत काम करतेस, मुंबईत राहतेस, मुंबई फारच जिव्हाळ्याचा विषय अनेकांचा आहे. तुझ्यासाठी मुंबई काय? सर्वस्व आहे माझं. माझी मुंबई आहे, कारण इथे माझं घर आहे, माझं कुटुंब आहे, माझं काम आहे, माझे प्रेक्षक आहेत. मुंबईनी मला दिलेली एक यशस्वी लाईफस्टाईल आहे ज्यासाठी मी प्रचंड कृतज्ञ आहे. आणि त्याहीपेक्षा मला माझी जबाबदारी वाटते, कारण आपण नेहमी असं बघतो की आपण इथून काय काय कमवतो आणि आपल्याला कुठेतरी जायची स्वप्न असतात. खरंय. तर मला तसं नाही वाटत. मला असं कुठेतरी निघून नाही जायचं. मी इथे आहे हे मला खूप सेलिब्रेट करायचंय. मी मुंबईत आहे. मला मुंबईच्या स्वच्छतेसाठी काम करायचंय. मी वसुंधरा दिवस होता त्या दिवशी एक झाड लावलंय, त्याची देखभाल मला करायची आहे. आणि ते एकच झाड नाही, अशी अनेक झाडं मी कुठे कुठे लावली आहेत या शहरात.
त्या सगळ्यांची जबाबदारी वाटते मला की ती मी सांभाळलीच पाहिजेत. आणि अशी छोटी छोटी पावलं आपण उचलू तेव्हा आपण जागतिक पर्यावरण आणि प्रदूषण याबद्दल बोलू शकू. पण त्यासाठी ते शहर आपलं वाटणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी डेफिनेटली मुंबईची आहे आणि मुंबई माझी आहे. मुंबई घर असल्यासारखं बोललीस. अगदीच. मग पुणे आहेच, पुण्यात माझं माहेर आहे, हम्म. पण मुंबई माझी आहे. क्या बात आहे. मजा येते तुझ्यावर गप्पा मारून. पण आता आपण अशा टप्प्यावर पोहोचलेलो आहोत जिथे मी तुला असे सरप्राईजेस देणार आहे. तुला असे थोडेसे धक्के पण देणार आहे. रेडी. तर आपल्या सेगमेंटला आपण सुरुवात करूया. पण तुर्तास तुला अजून काही वेगळं खावं वाटतंय, प्यावं माझा हा घास वाटतंय? राहिला होता. हा, खा ग तू. मला तू खूप खावस, आवडलं खूप थालीपीठ. खावस, मनमुरात खावस. तुझ्याकडे बघून मला असं आता अजून काहीतरी आणा असं होतंय. नाही नाही माझं. प्लीज, हं? हे आपण संपू शकणार नाही. आपली अख्खी टीम आपली खाऊ टीम शकेल. म्हणजे ब्रेक मध्ये येऊन हे फस्त करेल. हे छान आहे. हा. माझा कांदा मोठा असतो थालीपीठात. माझ्या आईला जरा कांद्याच्या फोडी मोठ्या करायला आवडतात थालीपीठासाठी. थालीपीठामध्ये. तो असा मग खुसखुशीत लागतो. तर आता आपल्या गप्पा तर चालू राहतील, पण आता आपण वळणार आहोत आपल्या पहिल्या सेगमेंटकडे, ज्याचं नाव आहे सेलिब्रिटी डिश. आता तू इथे 4 वेगवेगळ्या चवींचे पदार्थ पाहतेस. म्हणजे आपल्या आयुष्यात येणारी माणसं विविध स्वभावांची असतात. तर आपला खाण्याचा शो आहे, तर त्या माणसांना तुला पदार्थांशी कनेक्ट करायचंय. किती छान. हा, तर तुझ्या जवळची काही नावं मी घेईन. सगळ्यात पहिलं नाव सत्यदेव दुबे. ओहो, विचार करायचा आहे तुला आता. हो, दुबेजी कोण आहेत? 2 गोष्टी मला वाटतात दुबेजी कोण आहेत माझ्या आयुष्यातले. सॅलड, मला सॅलड्स प्रचंड आवडतात. सीझर सॅलड आहेत ते माझे. हेल्दी, टेस्टी, खूपच आणि फुलफिलिंग. खूपच. दुबेजी सीझर सॅलड आहेत. व्हेज सीझर सॅलड. व्हेज नमूद करून. कारण ते असतं ग, चिकन सीझर पण हो असतं. हो, नाही तू बरं केलंस, व्हेज नमूद करून असं. पुढचं नाव नाना पाटेकर. नाना सर. नाना सरांनी माझ्या घरी येऊन साबुदाण्याची खिचडी कशी करायची हे मला आणि माझ्या तायांना शिकवलं होतं. त्यामुळे आपण त्यांना साबुदाण्याच्या खिचडीचा किताब देऊया. वा वा वा, खरंच त्यांना खूप छान स्वयंपाक करता येतो. एकतर ते नॉनव्हेज कमालच बनवतात, पण साबुदाणा खिचडी बोलून हो हे थोडंसं सरप्राइझिंग. हो, आणि ते स्वतः जाऊन बाजारात भाज्या घेणार का, ते काय मासे बिसे स्वतः तिथपासून त्यांचा स्वयंपाक सुरू होतो. तोही मी चाखलाय. पण माझ्या घरी ते आले होते तेव्हा आम्ही सगळे घाबरून गार झालो होतो की सर जेव्हा सांगायला लागले कशी करायची असते साबुदाण्याची खिचडी, ते खिचडी आहेत. ओके, घे घे, तुझी सोलकडी होऊन जाऊ दे. पुढचं नाव मनमीत पेम. अय्या, किती सरप्राईज नाव आहे. मनमीत हा माझा चिंगूला इतकं गोड काम केलं होतं त्यांनी कच्चा लिंबू मध्ये. मनमीतला आपण काय म्हणूया? पाहिलंस की नाही त्याचा आता ऑल द बेस्ट? नाही ना, मला बघायचंय. म्हणजे मी त्याला न सांगता मी जाणार आहे. कारण मी सगळ्या नाटकांना माझी तिकीट काढून जाते, तर मला पास वगैरे घ्यायला आवडत नाही. मनमीतला आपण कुठला पदार्थ म्हणूया? थांबा, मी एक चांगला पदार्थ सांगते. मनमीत असा मजेदार आहे. तर मला ना फालुदा खूप आवडतो. खूप आवडतो, म्हणजे मला रोज फालुदा अलीकडे. तर आपण मनमीतला ते म्हणूया की कधी त्याच्यातून शेवई येते, कधी बर्फच असतो, कधी आईस्क्रीम, ड्रायफ्रुट्स असतात आणि सब्जाचे छोटे छोटे दाणे येतात. तर हे आवडलंय मला. रोज फ्लेवर पाठवणार आहे. बाकी कुठला फ्लेवर नाही, रोज फ्लेवर ना पर्टिक्युलर. पुढचं नाव सुबोध भावे. सुबोध, अरे आम्ही केवढं काम केलंय एकत्र. सुबोध ना एक जगालाच नाही, सगळ्या कलाकारांना एक शांततेची शिकवण देत असतो. त्यामुळे सुबोध हा चॅप्टर आहे. थांब जरा, त्याची डिश आठवते. वेळ घे. एक्झॅक्टली, मी तेच बोलणार होती. सुबोध ऍप्ट काहीतरीच हवंय. तर मी असं म्हणते की कधी कधी ना असं मी हल्लेली असले की मी कधी कधी गंमत म्हणून
फ्रेश लाईम सोडा स्वीट अँड सॉल्टेड असं सांगते हा आणि कमी बर्फ. हा तर सुबोध हा माझा फ्रेश लाईम सोडा स्वीट अँड सॉल्टेड. ओ मी एकदम असं काय हा. म्हणतात त्याला, कूल होते त्याच्यानंतर. सो कूल. ओके, इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग. पुढचं नाव सई ताम्हणकर. अरे सईला काहीतरी धमालच गोष्ट सांगायला पाहिजे. सई नाही, सई सांगलीची आहे पण माझं सईचं काही सांगलीचं कनेक्शन नाहीये. हम्म. मला ना सईचा आणि माझा तो सीन खूप आवडतो मानवत मधला, ज्याच्यात मी दात घासतीये हा. आणि मी काहीतरी तिला रागवते. बरं मला काही मी कधीच तिला रागवत नाही. तर सईला आपण म्हणूया की शी इज माय मिंट. फ्रेश वाटतं असा एक डायरेक्ट फ्रेश. क्या बात आहे, मिंट आहे ती ऍक्च्युली. शी इज हो की नाही. मला तरी आता मी कनेक्ट झिंग येते अशी. असा स्पार्क होतो ना. सुशी खाल्ल्यावर ते मिंट खातो ना आपण. नो, यू व्हेज सुशी असते, व्हेज सुशी पण असते. मग तू चांगली ते असते. मिंट ट्राय केलं असशील. काय म्हणतात त्याला, बरंच नाव आहे त्याचं. पुदिना. ती दॅट मिंट इज म्हणजे अगदी असा पॉइंट घेतला ना तरी नाकात स्फोट. अगं ते मिंट नाही, दॅट इज डिफरंट. वासाबी. दॅट इज वासाबी. या ओके. पुढचं नाव तुझ्यासाठी मकरंद अनासपुरे. मकरंद आणि मी आम्ही प्रवासच सुरू केलेला आहे. मकरंद हा माझ्यासाठी लिटिल बिट शुगर आहे. लिटिल बिट. ओके. कारण त्यांनी ती ऍडिशन घेतली होती आंबेडकर सिनेमात. तो माझा भाऊ होता आणि मकरंद असा रमाच्या मृत्यूनंतर तिचा भाऊ बाबासाहेबांना चहा देतो, बाबासाहेब टी. आणि मग त्याच्यावर मकरंदनी ऍडिशन घेतलं होतं. तो विचारतो शुगर, तर ते म्हणतात नको नको. आणि मकरंदनी ऍडिशन घेतली होती लिटिल बिट. लिटिल बिट शुगर. लिटिल बिट शुगर आहे. पुढचं नाव. अहो किती नाव. नाही हे अगदी शेवटचं ना आता अगदीच. स्वप्नील जोशी. डार्लिंग डार्लिंग. थांबा, स्वप्नीलला एक चांगली डिश देऊया. तुला आश्चर्य वाटेल पण स्वप्नीलला चहा आवडतो. तो कॉफीवाला नाहीये, तो माझ्यासारखा चहावाला आहे. त्यामुळे मी आणि स्वप्नील देशी साधा चहा. साधा चहा. तो कम शक्कर वगैरे असं काही नाही, एक चहा. ते मला खूप अति वाटतं की थांबा ना, म्हणजे काय हवंय, नाही तर तुमचं मिश्रण तुम्ही घेऊन फिरा की हे उकळून द्या जरा. ते मगाशी तुला मी चहा विचारताना मला तुझा चेहरा चहा. हा म्हणजे मला खूप असं एवढं महत्वच घ्यायला आवडत नाही. तो असा करा तो तसा करा, नाहीतर मग पुडी घ्यायची स्वतःची, हे उकळा आणि तुमच्या कप बशीत घालून आणा असं म्हणायचं. बरं, शेवटचं नाव संदेश कुलकर्णी. अगं तो तर काय म्हणजे संदेश शिवाय कुणाचं पानच हलत नाही. त्यामुळे संदेश हा मी घरून आणलेला डब्बा आहे माझा. आई ग, पदार्थ नाहीच, तो माझा डबा आहे. मग काय तुर्तास म्हणजे दरम्यान तू संदेश कुलकर्णीचं पाहिलंयस? मी तुला जशी तू मला काही नाटकं पाहायला भाग पाडतेस तसं मी थोडं. अगं तू बघितलंस की नाही असे ना मी नसे ना मी? मी नाही पाहिलंय. अगं मी नाही पाहिलंय. खूपच बॅकलॉग आहे तुझं, तू खूप बिझी झालीस. पुनश्च हनीमून पाहिलंय. आणि असे ना मी नसे ना मी आम्ही सगळे टीमच जाणार आहोत. ताबडतोब जा. छान चाललेत प्रयोग. आणि संदेश डब्बा कार्टेल मध्ये होता. मग आता नवीन एक त्याचा डब्बा कार्टेल पाहिले मी. व्हेरी गुड. त्याची हे एक नवीन काहीतरी फिल्म सुरू झालीये, पण मी त्याचा लुक नाही पाहिलेला. ओके. तर संदेशचं सगळं काम मी बघत असते. त्याची ती शाहरुख आणि अमितजींबरोबरची ऍड पण मला खूप आवडली होती. ती प्रॉडक्ट विसरले मी, पण मस्त होती. छान, मजा आली. एक शेवटचं नाव आहे, इथून एक आग्रह. शेवटचं नाव सेलिब्रिटी डिशचं, सयाजी शिंदे. अगं बाई, ही इतकी माझी जीवाभावाची माणसं आहेत. आता सयाला कुठली डिश करूया आपण? तो ना माझ्यासाठी ताक आहे. कोथिंबीर नाही, आलं नाही, कणभर मीठ घातलेलं ताक, ज्यांनी जीवाला शांत वाटतं. हा सेगमेंटच तुझ्यासाठी आहे. मी बनलाय तुझ्यासाठी. काय मला काय वाटलं की मी
माझ्याकडे अशा नोट्स आहेत. मी ना हं. काही काही हिरोईन्स असतात ना, हं. त्या हिरोईन्सना मी डिशेसची नावं दिली होती होय की माधुरी कशी आहे, प्रीती हं. झिंटा कशी कशी आहे, असं तबू कशी आहे, असं. ही नावं थोडी तुला तर मला फार ही मस्त तुझी नावं, वाटलं. तुझ्या हक्काची नावं. अगदीच माझी माणसं आहे ती. येस येस. अशा रीतीने आपला पहिला सेगमेंट संपलेला आहे आणि आता आपण वळणार आहोत आपल्या पुढच्या इंटरेस्टिंग सेगमेंटकडे, ज्याचं नाव आहे झुकेगा नहीं साला. अच्छा. तर आता इतका मोठा तुझा प्रवास, कैक अनुभव, कित्येक माणसांना भेटलीयस तू, कित्येक पुस्तकं वाचलीयस, लिहिलंयस खूप काही. या इतक्या अनुभवातला असा एखादा प्रसंग आहे का जेव्हा तुला वाटलं की ही काय परिस्थिती ओढावली आहे किंवा ही काय मोमेंट आहे, आता ह्यातनं आपण कसं तरणार आहोत आणि त्या आव्हानाला तू पार केलंस आणि तुझी ती झुकेगा नाही साला मोमेंट कोणती आहे? इंटरेस्टिंग प्रश्न आहे. एक खूप मोठं प्रोजेक्ट, हं. खूप चॅलेंजिंग, आणि त्याच्यात माझा सगळ्यात महत्त्वाचा सीन आम्ही शूट करणार होतो. हं. त्याच दिवशी डिरेक्टरला बरं वाटत नव्हतं. सेटवरती काहीतरी असा केऑस होता आणि असा मला शॉर्ट डिव्हिजनच आवडलं नाही. मी कधीच असं म्हणत नाही की ह्याचं शॉर्ट डिव्हिजन काय आहे माझ्या सीनचं, हे मी कधी कुठल्याही डिरेक्टरला विचारत नाही. हं. त्या डिरेक्टरची स्टाईल असते आपल्याला सांगायची. हं. पण तो माझा असा युनिक सीन होता आणि तो असा वन शॉटमध्ये कसा तरीच लाइटिंग काहीतरी, आणि तो उरकायला बघत होते सगळेजण. आणि मी 2दा-3दा हे सांगायचा प्रयत्न केला की याच सीनसाठी मी आहे या सिनेमात. हा माझा म्हणजे हा महत्वाचा सीन आहे, काय करतोय आपण सगळे, असं माझं झालं. आणि मला असं वाटलं एका पॉइंटला आता मला रडायला येतंय, म्हणजे माझ्या डोळ्यातनं पाणी व्हायला लागलं. पण त्या वेळेला शॉट तयार होत असताना मी स्वतःला असं सांगितलं की प्रेक्षकांना स्पष्टीकरण देण्यासाठी मी काम करत नाही, की ऍक्च्युली मला चांगला सीन मिळणार होता पण तो गडबडीने शूट झाला, त्याच्यामुळे मग माझं असं झालं. जो मिळतोय सीन तो आपण डिग्निटीनं करायचा. त्यामुळे मनावर दगड ठेवून माझा जो सीन उरकला गेला त्याही परिस्थितीत मी तो चांगला केला. आणि त्याचं रडगाणं मी कुठेच गायले नाही. मी कधी पब्लिसिटीत सांगितलं नाही, कधी मी त्याच्याबद्दल लिहिलं नाही. आणि मी त्या डिरेक्टरला स्वातंत्र्य म्हणा किंवा मुभा, की प्रत्येक जण कुठल्या कुठल्या गोंधळातनं जात असतं. तर माझ्या वाट्याला थोडा गोंधळ येणार होता, पण मी तरून गेले. व्हरायटी ऑफ एक्सपिरियन्सेस. क्या बात आहे. तर ही होती सोनाली ताईची झुकेगा नहीं साला मोमेंट. सोनाली ताई, पुढचा सेगमेंट खास तुझ्यासाठी. ज्या सेगमेंटचं नाव आहे के रायता फैल गया. तर मी तुला 2 ऑप्शन देणार, यू हॅव टू चूज वन. नियम आहे हा, डील. नियम एक निवडायचं असतं. तू असंही म्हणशील तर म्हणजे एकतर कोशिंबरीत एवढं दही घालूच नका की ते फैलेल. तोच आमचा हट्ट आहे. तर डॉक्टर प्रकाश बाबा आमटे की कच्चा लिंबू? का म्हणजे असं निवडायचंय? हो शक्यच नाहीये. बघ, हे काय आमचा नियम आहे गेमचा ताई, थोडस नियमात. अगं पण हे काय वेगळे चॉईस आहेत. स्टिल यू हॅव टू चूज वन. हे बघ कसं असतं, एक झुकतं माप असतंच कुठेतरी. आई की बाबा म्हटल्यावर आपण आई बाबा असंच म्हणतो, पण आईशिवाय मला करमत नाही असंही तरी तू मगाशी म्हणालीस. त्यामुळे पण अगं नाही, मला नाही बाबा सांगता येणार, कारण दोन्ही माझे अत्यंत प्रिय सिनेमे आहेत. आणि एकामध्ये मी मंदाकिनी आमटे आहे तर दुसऱ्यात मी शैलजा काटदरे आहे. आणि दोन्ही दिग्दर्शक माझे प्रिय दिग्दर्शक आहेत. त्यामुळे इकडे समृद्धी तिकडे प्रसाद, इम्पॉसिबल. बर ठीक पण आहे. ठीक आहे, निवडते. कारण आपण ज्या विषयासाठी गॉसिप करायला भेटलं ते खाणं आहे. तर त्याच्यात क्लोजर कच्चा लिंबू आहे ना, तर लिंबू, कच्चा लिंबू. वा, दिस इज व्हेरी स्मार्ट. आता याच्यावर काहीच बोलू शकत नाही मी, तू निवडलंस. पण नाटक की चित्रपट? खूपच नाही, ह्यांनी जे प्रश्न काढलेत त्यांना मी बोलवा.
कोणते? त्यांना मी वेगळी शिक्षा देणार आहे. त्यांना मी अत्यंत कमी गोड लाडू देईन किंवा तो सीन आठवला ग गुलाबजाम मधला. मीठ कमी घालून एखादा पदार्थ देईन की अरे, पोह्यात मीठ हो. नसेल तर कसं वाटेल. आता नाटक का सिनेमाचं उत्तर असं आहे की ऍक्टिंग. मला ऍक्टिंग आवडेल. आय चूज ऍक्टिंग. पण हे बरोबर आहे, ह्याला मी पण अग्री करते. असं कसं? मग हा बरोबर. चला पुढे. पुणे की मुंबई? आता एवढं मी मैलभर उत्तर दिलंय हो. मुंबई विषयी, मुंबई इट इज. तर डेफिनेटली मुंबई. पण माझ्या माहेरचं महत्व कोणीच कमी करू शकत नाही. त्यामुळे असं आहे. ऍक्टर की प्रोड्युसर? ऍक्टर. कारण मी ऍक्टर म्हणून जे कमवू शकते ते मी प्रोडक्शन मध्ये घालू शकते. त्यामुळे डेफिनेटली ऍक्टर. पहिला ऍक्टरच. योगासन की जिम? जिम. कारण ट्रेनर जरी उशिरा आले तरी जिम मध्ये मी वर्कआउट करू शकते. पाऊस जरी आला तरी मी म्हणजे माझे फंक्शनल एक्सरसाइज मी करू शकते. आणि योगासनं मला तेवढी नाही आहेत. ओके. खूप नाही आहेत. मला योग आणि मेडिटेशन येतं, प्राणायाम येतो. ओके. मिशन काश्मीर की दिल चाहता है? आता तर अजून काय म्हणतात, अजून क्रूर शिक्षा काय शोधूया आपण. कारण मला असं वाटतं मला अजिबात तिखट खाता येत नाही. माझं कुठं न्यायची सोय नाही अशातली आहे मी. कारण मला उचक्या लागतात अगं तिखट खाल्लं तर. म्हणजे तिखट पाणीपुरी खाल्ली की नचिकेतचं असं असतं पाण्याची बाटली आधी असू देत. तर मी असं खूप काहीतरी तिखट, मिरची येईल चुकीच्याच पदार्थामध्ये. म्हणजे पिठल्यात मिरच्या घालतात काही जण. किंवा अजून मी कुणीतरी करताना पाहिलं पिठल्याला काहीतरी एक वेगळीच फोडणी दिली होती त्यांनी. अगं पण तू निवडायचंयस यातलं. हा म्हणजे मिशन तू काश्मीर. शिक्षेवर फोकस केलायस कारण एकदम. दोन्ही आवडते सिनेमे आहेत. तर आता काय करू मी. दिल चाहता है की मिशन काश्मीर? मिशन काश्मीर. कारण दिल चाहता है तर डेफिनेटली सगळ्यांनी अनेकदा बघितलंय, भरपूर प्रेम दिलेलं आहे. हो. ते तर म्हणजे मिशन काश्मीर मधली निलिमा खान मला खूप आवडते. त्यामुळे मिशन काश्मीर. क्या बात आहे. सक्सेसफुली तू मला गंडवलेलं आहेस या सेगमेंट मध्ये. तर पुढच्या सेगमेंटचं नाव आहे सिप द ट्रूथ. आणि तुझ्यासाठी इथे छान चौरंगाची सोलकढी ठेवली आहे. मी तुला आता एक कंडिशन देणार. जर त्याचं उत्तर हो असेल तर तुला सिप करायचंय, आणि जर त्याचं उत्तर नाही असं असेल तर नो सिप. बघ म्हणजे आता किती सोलकढी तुझ्या वाट्याला येते हे आपण बघूया. रेडी. येस. पहिला प्रश्न, कधी कोणाला प्रँक कॉल केलायस का? हो. सिप इट इज देन. अगदीच केलेला आहे. ओके. आठवला. काय मग कोणाला, म्हणजे काय तू सोनाली कुलकर्णी कोणाला प्रँक कॉल करू शकते का? मी छोटी होते. माझ्या चुलत आणि आत्ते बहिणी राणी आणि वर्षा. तर तेव्हा ना पेपरमध्ये अशा जाहिराती यायला लागल्या होत्या की अमुक अमुक दुकानामध्ये चांगल्या होलसेल भावात साड्या मिळणार वगैरे. आणि तो नंबर असायचा खाली पेपरमध्ये. आणि माझ्या आत्याकडे फोन आला होता. त्यामुळे आम्ही फोन करायचो, हॅलो आम्हाला आमच्याकडे लग्नाला 12 साड्या पाहिजेत. हे काय आहे म्हणजे. आणि त्याच्यावर काहीतरी केवढं गमती आणि बावळटपणा. आणि आत्याला ऐकू नाही गेलं पाहिजे. त्यामुळे ते खूप हशश सगळं आमचं मिशन चालायचं. केलं. साड्यांच्या बाबतीत आहे त्यामुळे साडीत काय दिसतेस आणि तू काय करायचं त्याचं. थँक्यू गॉर्जस. अरे जाते मी आता, काय करू मी. असं झालं माझं. पुढचा प्रश्न, कधी कोणाला लव्ह लेटर लिहिलंयस का? आहे माझ्याकडे अजून, त्यामुळे पितेच. ऐक काय म्हणजे मी धाडसाने पुढे कुठला एलॅबोरेटिव्ह प्रश्न विचारू की नकोच विचारू? म्हणजे आता खूप त्याचे डिटेल्स नाही सांगू शकणार, पण नचिकेतला लिहिलं होतं आणि त्याच्यावर त्यांनी उत्तरही लिहिलं होतं. ते दोन्ही गोष्टी आहेत माझ्याकडे. ऐक क्या बात आहे, क्या बात आहे. कधी कोणी तुला ओळखलं असता तुझी ओळख लपवलीस का? तुम्ही सोनाली कुलकर्णी? नाही, ती मी नव्हेच. असं काहीच म्हणजे
नाही, उलट केलंय मी. काही काही जणांना असं होतं ना, कुठेतरी बघितलंय असं म्हणतात ना काही जण. म्हणलं हो कुठे, नाही नाही ती मी बेमालूम उत्तरं दिलेली आहेत. पण अगदीच नाव वगैरे विचारल्यावर मी नाव नाही, पण आहे मग तू सिप केलं पाहिजेस. येस. कधी प्रगती पुस्तकावर खोटी सही केलीयस का? मला अर्धा सिप घ्यावा लागेल, कारण एकदा मी पेपरमध्ये मार्क मिळाल्याच्या नंतर खाडाखोड करून अर्धा मार्क वाढवून मागवला होता. त्याच्यासाठी तू अर्ध्या मार्कासाठी खोटी सही केलीस? सही नाही, म्हणजे तिथे खाडाखोड केली होती. अच्छा, ओके. तर प्यावं लागेल. पी 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 पी. कधी तुझ्या भावांच्या कुठल्या गोष्टी, वस्तू ढापल्यास का? पूर्ण ग्लासच पिते. पेन, कागद, त्यांच्या मोटरसायकल मनात भरतात. म्हणजे सर्व गोष्टी मी पळवलेल्या आहेत. आणि माझा मोठा भाऊ तर माझा आयडॉलच होता, त्यामुळे मला दादासारखंच सगळं करायचं होतं, व्हायचं होतं. त्यामुळे म्हणजे संदेशपेक्षा एक मोठा भाऊ आहे संदीप, आणि अर्थात संदेशच्याही कितीतरी गोष्टी मी पळवलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, कधी विदाउट तिकीट ट्रॅव्हल केलंयस का? आठवते. या प्रश्नाची गंमत अशी आहे की आठवावं लागतंय, म्हणजे कधीतरी केलंय. अशी एक नाही, पण नाहीच का? नाही, तिकीट न काढता प्रवास नाहीये कधीच. असं तुझ्या घाईत तू निघालीस आणि राहून गेली तिकीट काढायची, आणि असं कधी अरे देवा तिकीटच नाही काढली, असंही कधी झालं नाही तुझं? नाही, प्लॅटफॉर्म तिकीट नाही काढलेलं. बापरे, फारच. म्हणजे तू अगदी ते केलेलं आहे. नागरिक म्हणतात ना, त्यातला भाग आहे तुझा. पण म्हणजे तुझं बरोबर आहे की तिकीट न काढता प्लॅटफॉर्म तिकीट असतं यार. एक्झॅक्टली. हो, ते मी नाही काढलं. एकदा मला पकडल्यावर त्याही काढायला लागले होते मी, प्लॅटफॉर्म तिकीट. त्याचीही भीती वाटायची. ते नशीब वाईट असतं ना की म्हणजे त्या दिवशी टीसी नाही, पण मला खूप भीती वाटलेली आहे, त्यामुळे मी प्लॅटफॉर्म तिकीट काढलेलं आहे. आणि काही वेळेला नाही काढलेलं, त्यामुळे मी पिते. बापरे, हे फारच आहे. म्हणजे स्ट्रिक्ट डाएट चालू असताना कधी चीट केलंयस का? कंट्रोल्ड. मला एकदा तर माझ्या घशाचं काहीतरी झालं होतं गोंधळ. मला काय म्हणतो आपण त्या हेवी औषधांना एकदा स्टिरॉइड्स घ्यावे लागले होते, आणि त्याच्यानी वॉटर रिटेन्शन होतं. त्या आयुर्वेदाच्या डॉक्टरांनी, डॉक्टर चितळेंनी सांगितलं होतं की फक्त मुगाच्या डाळीची खिचडी खायची. आणि तेव्हा नेमकं माझं परदेशी वगैरे पण शूटिंग होतं. तर खूप सोपी असते मुगाच्या डाळीची खिचडी. त्यामुळे मी डाळ आणि तांदूळ मिक्स करून घेऊन गेले होते, आणि तुपाची बाटली होती माझ्याकडे. त्याच्यात फक्त मीठ आणि जिरे. कधीच नाही, मला नाही मोह होत. ठरवलं की ठरवलं. शेवटचा प्रश्न, दावते गॉसिपचा आजचा एपिसोड तुला आवडला का? हो, खूप. आई ग, चला चिअर्स. कसलं बघ, कमाल वाटतंय मला. मला फार टेन्शन होतं, कारण मला माहिती तू खरंच बोलणार, त्यामुळे नाही घेतला सिप तर आता म्हणजे थँक्यू सो मच. सिप घ्यावा लागला. सही पकड. इथे आलीस, आपण गप्पा मारल्या, खूप छान बोललो, वेगवेगळ्या विषयांवर बोललो, तुझी मतं, तुझे विचार ऐकले. बऱ्याचदा आम्ही असं चित्रपटातनं, नाटकातनं पाहत असतो, पण ती माणूस म्हणून ती व्यक्ती कशी आहे, त्यांचे विचार कसे आहेत हे माहीत नसतं, आणि याची उत्सुकता प्रेक्षकांना कायम असते. आणि आज आमच्या प्रेक्षकांना आता तुझ्यातला एक तुझ्यातली एक वेगळी बाजू दिसलीये. त्यामुळे दावते गॉसिपच्या आजच्या एपिसोडला तू आलीस, हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, भाग्याची गोष्ट आहे. थँक्यू सो मच. कायम तू सोबत राहावीस, आमच्या नवीन नवीन प्रोजेक्ट्स घेऊन तू इथे यावंस, तुझ्या टीम बरोबर यावंस. आणि आय गेस तुझी नवीन फिल्म लवकरच येणार आहे. हो, नवीन भरपूर काम आहे माझं, त्यामुळे ते मी तुला सांगत राहीनच. अगदी. तुझ्या पूर्ण टीमला मनापासून आभार, कारण तुम्ही नुसताच गप्पा मारायला नाही बोलवलं, तर छान ट्रीट दिली आहे. येस. तर थँक्यू सो मच. आणि आता कधीतरी मी तुला ट्रीट देईन, तू माझ्या घरी ये. आई ग, सेलिब्रेट करणार आहे मी ही मोमेंट. खरंच हे घडलंय. क्या बात आहे. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा एपिसोड? सोनाली कुलकर्णी आली आज आपल्याकडे,
मी तर भारावून गेले, एपिसोड करताना सुद्धा भारावून गेले होते. पण तुम्हाला हे सगळं ऐकून कसं वाटतं आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. आणि हो, आमचं Instagramवर झेन एंटरटेनमेंट म्हणून पेज आहे, त्याला फॉलो करा, आमचे वेगवेगळे एपिसोड्स पहा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही. कारण दावत ए गॉसिप कायम नवीन नवीन पाहुण्यांना घेऊन येतं आणि तुमच्यासमोर गॉसिपची दावत ठेवतंय. त्यामुळे भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद. सुपर. हॅलो, मी सो कूल सोनाली. आज झेन एंटरटेनमेंटच्या दावत ए गॉसिपमध्ये मी आले होते, किंवा गॉसिप ए दावतमध्ये मी आले होते. कारण मी खूप खाल्लंय आणि खूप मजा आली. कारण टीम बरेच दिवस माझ्या मागे होती की आपण जरा एकदा भेटूया. पण म्हटलं कधी संजनाला वेळ मिळतोय, कारण ती खूप बिझी असते ना. तर आज लकीली संजनाला वेळ होता. गंमत करतीये. पण आम्हाला खूप मजा आली, कारण अशा विषयावर आपण गप्पा मारत नाही. मजेदार प्रश्न होते आणि अतिशय चविष्ट खाऊ होता. तर या कार्यक्रमामध्ये पुढचे गेस्ट कोण असणार आहे ते बघायला मला नक्की आवडेल. तुम्हालाही आवडेलच, आय एम शुअर. तर त्यासाठी तुम्ही झेन एंटरटेनमेंटला सबस्क्राईब करा आणि हे सगळे एपिसोड्स नक्की बघा. तर तुझ्या करंज्या फुटतील तुझे. ऐ ग तो सीन. खाऊ का? ऐ ग. खाऊ का? खा खा. अख्खा खावाचा वाटतोय, पण छोटा घेते एक तुकडा. चला, आता आपण एक संजनाला शुभेच्छा देऊया की तिला असा घास भरवणारा कोणी येऊ दे. असेलच तो. तू थापाडीस. तुला हे द्यायला, तुला सिप द ट्रूथ करायला हवं होतं, म्हणजे आम्हाला कळलं असतं. एपिसोड नंतर कोणतरी येईल आयुष्यात, अशी इच्छा आहे माझी. अगं, मला खूप जण गुड लक मानतात. हो ना. त्यामुळे तू मला ब्लेस आम्ही करच. नक्की. अतिशय सुंदर आहे. मी हे दोन्ही काही नाही. हो. मी आणि याची तुला माफी मागते, काय- मी नाही करणार आहे. क्या बात आहे. आउटस्टँडिंग. मज्जा आली. थँक्यू सो मच. थँक्यू ताई. थँक्यू.